मुंबईतील केईएम रुग्णालयात 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, तर सहव्याधीमुळे मृत्यू झाल्याचं केईएम रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरण। आजपासून 5 दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता। कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात। भरणे नाका इथे पुलावरून कार थेट नदीपात्रात कोसळली। 5 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। भारत पाकिस्तान संघर्षावेळीही ज्योती मल्होत्रा दानिशच्या संपर्कात होती, पोलिसांची माहिती। तर हेरगिरी प्रकरणी ओडिशातील महिलेची आयबीकडून चौकशी। आणि पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर ज्योती मल्होत्राचा चीनचा दौरा। चीन दौऱ्यात ज्योतीला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानं सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर।